तुम्ही आयुक्तांना भेटलेला आहात, काय कारण होतं, कशामुळे होतं? 2 दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राहुल माकासरे आणि सामाजिक कार्यकर्ते विजय वाऊळ यांनी कॉलेजच्या बाहेर आरएसएसनी त्या ठिकाणी बोर्ड लावून आरएसएसची नोंदणी चालू केली होती आणि त्याला विरोध करण्याचं काम राहुल माकासरे आणि विजय वाऊळ यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी विरोध केल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने सुमोटो त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. राहुल माकासरेवर नॉन बेलेबल अफेन्स त्या ठिकाणी त्यांनी दाखल केलेले आहे. त्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना भेटलो. त्या ठिकाणी त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. दोघांवर आपण जे गुन्हे दाखल केले ते तात्काळ मागे घेण्यात यावे. आणि आम्ही पोलीस प्रशासनाला, पोलीस आयुक्त साहेबांनी हे म्हटलं की आरएसएस जी मनुवादी संघटना आहे, जी संघटनेला विरोध फुले शाहू आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी आणि आरएसएस ही फक्त वंचित बहुजन आघाडी फुले शाहू आंबेडकरवाद्यांना घाबरती आहे. आजपर्यंत आपण बघितलं असेल की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नागपूर असेल, ज्या ज्या ठिकाणी शस्त्रपूजा असेल आरएसएसची किंवा आरएसएसचे कोणतेही कृत्य असेल त्याला कडाडून विरोध करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि आज या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था बिघडण्याचं काम आरएसएसने त्या ठिकाणी केलं. परंतु त्या ठिकाणी ज्या लोकांनी त्याला विरोध केला, ज्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला, त्याच कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनाने केलं आहे. माननीय आयुक्त साहेबांना आज आम्ही या ठिकाणी भेटलो आणि आम्ही सांगितलं की या लोकांवर जे सुमोटो गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे. जर हे गुन्हे दाखल केले नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्येच वंचित बहुजन आघाडी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या सर्व लोकांना सोबत घेऊन या आरएसएसच्या ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पक्षाचे सर्व बाळासाहेबांचा काय आदेश आहे, त्यांनी काय सांगितलं संदर्भात? बाळासाहेब आंबेडकरांनी आता या ठिकाणी ट्विट करून सुद्धा बाळासाहेबांच्या पेजवर ट्विट सुद्धा केले आहे की राहुल संदर्भात जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते तात्काळ रद्द करावे. आणि जर गुन्हे रद्द केले नाही तर या शहरामध्ये एक मोठा मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित करणार आहोत.